हाय हॅलो फ्रेंड्स. आज ना आपण अगदी मस्त झणझणीत असं हिरव्या मिरचीचं लोणचं बघणार आहोत. तेही अजिबात त्याच्यामध्ये आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्हचा वापर न करता नॅचरल प्रिझर्वेटिव्हचा वापर करून अगदी पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी कमी साहित्यात हिरव्या मिरचीचं लोणचं कसं तयार होईल हे बघणार आहोत. आणि अगदी वर्ष दीड वर्ष आरामात टिकेल ना हे सुद्धा बघणार आहोत. काही टिप्स ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हिरव्या मिरचीचं लोणचं बघू शकता. अगदी बघताच ना याला तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीचं हे लोणचं तयार झालेलं आहे. तर अर्धा किलो प्रमाणात ना मी एकदम तिखटवाल्या या मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्हाला जर तिखटवाल्या मिरच्या नको असतील ना, कमी तिखटाच्या थोड्याशा पोपटी कलरमध्ये येतात ना, हलक्या हिरव्या रंगाच्या, त्या घेतल्या तरी चालेल. आता मिरच्या निवडते वेळी कोवळ्या मिरच्या न घेता अशा पद्धतीने जून मिरच्या घ्यायच्या, जास्त दिवस झालेल्या मिरच्या घ्यायच्या आणि ताज्या ताज्या घ्यायच्या. आता मिरच्या तर घेतल्या, पण नंतर काय करायचं तर ह्या छान धुवून सुकवून घ्यायच्या. तर धुतेवेळी ना याचे देठ न काढता छान धुवायच्या आणि त्या सुकवायच्या आणि ओल्या मिरच्या ह्या सुती कापडाने पुसून घ्यायच्या. तर छान धुवून सुकवून मी सुती कापडाने पुसून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने ह्या अर्धा किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. तर एक मोठं बाऊल घ्यायचं, त्याच्यामध्ये कट करून टाकायचं आहे आपल्याला मिरची बनवण्यासाठी, मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी. आता इथं मी जी देठं आहेत ना ही आता काढून घेणार आहे. देठं न काढता बनवलात तरीही चालेल, पण मी देठं काढून छान ह्या हिरव्या मिरच्या कट करून घेणार आहे. तुम्ही जर ही देठं काढून जर मिरच्या धुतला असतात ना, जर ते देठांचा भाग आहे बघा, तिथून पाणी गेलं असतं, शिरलं असतं आणि मिरचीचं लोणचं लवकर खराब झालं असतं. याच्यासाठी देठं न काढता व्यवस्थित धुवून घ्यायच्या, सुकवून घ्यायच्या आणि सुती कापडाने वाळलेल्या कापडाने पुसून नंतरच लोणचं बनवण्यासाठी घ्यायचं. म्हणजे अगदी जास्त दिवस टिकण्यासाठी त्याची मदत होते. आता मिरच्या कट करण्यासाठी मी ते कात्रीचा वापर केलेला आहे. चाकूने वेळेने कट करून घेऊ शकता. तर ह्या तिरप्या अशा पद्धतीने मी कट करून घेणार आहे. आता तिरप्या का कट करून घ्यायच्या म्हटलात तर तिरप्या अशा पद्धतीने कट केल्यात ना, तर एक तर मसाला आतपर्यंत मुरला जातो आणि हिरव्या मिरचीचं लोणचं लवकरात लवकर तयार होतं. अगदी एक 3-4 दिवसात आपलं हे हिरव्या मिरचीचं लोणचं बनून तयार होतं. अशा पद्धतीने जर तिरप्या कट केलात तर, मधून कट मारून नंतर कट केलात तरीसुद्धा चालेल. तर सर्व मिरच्यांना अशाच पद्धतीने तिरप्या मी कट करून घेणार आहे. म्हणजे एक तर मसाला आतपर्यंत छान असा मुरला जातो व्यवस्थित आणि सर्व लोणचं म्हणजे एकच प्रकारे एक छान लागेल. तर सर्व मिरच्या व्यवस्थित अशा ह्या कट करून घ्यायच्या. अगदी पारंपरिक पद्धतीने सांगितलेलं आहे आणि अगदी कमी साहित्यात घरच्या घरी कधी केलं नसेल तर या पद्धतीने हिरव्या मिरचीचं लोणचं जरूर करून पहा. खूपच मस्त होतं आणि वर्ष दीड वर्ष अजिबात खराब होणार नाही. मध्ये मध्ये ना मी टिप्स सांगत असते, ट्रिक सांगत असते. याच्यासाठी व्हिडिओ मध्ये मध्ये स्किप न करता पूर्ण बघा. तर मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतल्या. आता तुम्हाला इथं मधल्यामध्येच दाखवत आहे की अशा पद्धतीच्या सुद्धा मिरच्या येतात की ज्या थोड्याशा तुटलेल्या असतात. आपण तशाच धुवून ते सुकवतो, त्याच्यामध्ये आतमध्ये पाणी गेलेलं असतं. याच्यासाठी काय करायचं, एक तर ही मिरची घ्यायचीच नाही किंवा मग घेतलातच तर 1 ते 1.5 इंच दुरून कट करून घ्यायचा आणि हा भाग टाकून द्यायचा आणि उरलेली मिरची घ्यायची. म्हणजे सर्व मिरच्यांचं सुद्धा खराब होणार नाहीत. तर या पद्धतीने मी 1 ते 1.5 इंचाच्या दुरून कट करून तो भाग टाकून घेतला आणि उरलेली मिरची घेतली. तर अशा पद्धतीने या सर्व अर्धा किलो प्रमाणात मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर कमी प्रमाणात बनवायचं असेल तर पाव किलो बनवू शकता आणि जे मसाल्याचं मेजरमेंट सांगितलेलं आहे ते तुम्ही निम्मं घेऊ शकता. किंवा मग याच्यापेक्षा जास्त बनवायचं असेल साधारण 1 किलो प्रमाणात तर तेच साहित्य तुम्ही दुप्पट करून घेऊ शकता. तर इथे बघू शकता छान असे हे देठं काढून घेतलेत आणि ते बाकीचं जे थोडंसं खराब पार्ट असेल तर तो सुद्धा मी काढून टाकलेला आहे. आता हिरव्या मिरच्या व्यवस्थित अशा कट करून झालेल्या आहेत. तर मसाल्याची तयारी करून घेऊ. अगदी साधं सिंपल आहे मसालासुद्धा. तर इथे मी गावरान मोहरी घेतली, जे आपण तडका देण्यासाठी वापरतो ना, फोडणी देण्यासाठी, ती गावरान मोहरी घेतली. तरी अर्धा किलो मिरच्या आहेत त्याच्यासाठी तर 5 टेबलस्पून एवढी मोहरी वापरलेली आहे. तर मोहरी 1 मिनिटभरासाठी छान भाजून घ्यायची आहे. मोहरी जर तुम्हाला वापरायची नसेल ना तर बाजारात मोहरीची डाळ मिळते, ती मोहरीची डाळ वापरली तरीसुद्धा चालेल. पण अशा पद्धतीने गावरान मोहरी जर वापरलात ना त्याची चव
अगदीच अप्रतिम लागते. तर मी नेहमी मोहरीची डाळ न वापरता अशा पद्धतीने घरगुती गावरान मोहरीचीच डाळ वापरत असते. तर मोहरी 1 मिनिटभर भाजून घ्यायची छान, म्हणजे ती छान कुरकुरीत होईल आणि आत जर त्याच्यामध्ये दमट असेल, थोडंसं मॉइश्चर असेल तर ते सुद्धा निघून जातं. फक्त 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. गॅस अगदीच स्लो आहे, अगदीच एकदम स्लो आहे, त्याच्यावरती हे भाजून घ्यायचं. गॅस मोठा ठेवायचा नाही. छान थोडंसं तडतडलं की हे काढून घ्यायचं. आता मोहरी भाजलेली काढून घेतली. आता त्याच कढईमध्ये मी इथं तेल गरम करण्यासाठी ठेवून देणार आहे. आपल्या लोणचं अर्धा किलो प्रमाणात आहे, त्याच्यासाठी इथं मी आपलं साधं जे आपण फोडणीसाठी तेल वापरतो ना, तर तेच नॉर्मली तेल घेतलेलं आहे. तर हा 120 ml कप आहे. या कपाने मी 1.5 कप घेणार आहे, म्हणजेच ते 200 ml एवढं तेल होईल. अर्धा किलो प्रमाणात मिरच्या जर घेतल्यात ना, तर 200 ml हे तेल लागतंच. कारण की आपण जेव्हा बाजारात मिरचीचं लोणचं किंवा कोणत्याही प्रकारचं मिरचीचंच असं नाही, कोणत्याही प्रकारचं जेव्हा लोणचं घेतो ना, त्या लोणच्यावरती बघाल तर अगदी तेलाचा तवंग असतो. तो कशासाठी? कारण आतमधील मिरची असू दे किंवा कोणतंही लोणचं खराब होऊ नये, बुरशी होऊ नये, याच्यासाठी तेलाचा थर दिलेला असतो. तर अशा पद्धतीने आपण तेल जर घातलं ना, तर लोणचं जास्त दिवस टिकतं, त्याला बुरशी येत नाही, खराब होत नाही. तर हे तेल मी 1-2 मिनटं व्यवस्थित कडकडीत असं हाय फ्लेमवरती गरम करून घेऊन थंड करून घ्यायचं आहे. अगोदरच गरम करायला ठेवलं ना, तर ते थंड होतं जोपर्यंत आपण इथं लोणचं बनवत आहोत तोपर्यंत. याच्यासाठी मी तेल गरम करून थंड होण्यासाठी ठेवून दिलं. आता इथं मोहरीसुद्धा छान आपली ही थंड झाली. आता काय करायचं, हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवते वेळी मिक्सरचं भांडं व्यवस्थित कोरडं असावं, ते सुद्धा अजिबात त्याला पाण्याचा स्पर्श नसावा असं घ्यायचं. आणि हे पल्स मोडवरती एक अर्धा मिनिट फिरवून घ्यायचं, म्हणजे फक्त त्याची डाळ झाली तर बस होईल. तर बघू शकता अगदी पिठाळ प्रमाणात न करता अशा पद्धतीने हे अगदी अर्धा मिनिट फिरवून घ्यायचं मोहरी, की याची छान अशी डाळ तयार होते. तर एक प्रकारचा आपला हा मसाला तयार होतो. तर अशा पद्धतीने आपली ही घरगुती पद्धतीने मोहरीची डाळ तयार झालेली आहे. खूप मस्त लोणचं होतं अशा पद्धतीने जर तुम्ही मोहरीची डाळ बनवलात घरच्या घरी, घरच्या मोहरीने, तर खूपच छान लागतं. रेडीमेड डाळ न वापरता अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोहरीची डाळ बनवून घेऊ शकता. तर ही एका प्लेटमध्ये काढून घेतली मी सर्व आणि ही साईडला ठेवून दिली. इथं मी साधारण 25 ते 30 अशा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. गावरान लसूण अगदी छोटीवाली असते ना, ती घेतलेली आहे. त्याची थोडी थोडी साल काढून छान ही स्वच्छ करून घेतलेली आहे. आता ही छान असं आपल्याला कुटून घ्यायची आहे खलबत्त्यामध्ये. मिक्सरला फिरवलात तर अगदीच त्याची पेस्ट होऊन जाईल. याच्यासाठी खलबत्त्यामध्ये एक अर्धा मिनिट कुटून घ्यायचं, जेणेकरून ती फक्त क्रश झाली पाहिजेत. अशा पद्धतीने साधारणतः 25 ते 30 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूणच्या. याच्यापेक्षा अजून एक 10-15 पाकळ्या एक्स्ट्रा घेतलात तरी चालेल किंवा कमी घेतलात तरीसुद्धा चालेल. तर जे आपण मिरच्या कट करून घेतल्यात ना, त्याच्यामध्ये असं मोहरीची डाळ ही आपण तयार केलेली टाकून घ्यायची आणि याच्यामध्येच ही लसूणसुद्धा टाकून घ्यायची, जी आपण कुटून घेतलेली आहे. खूप मस्त लोणचं लागतं. अशा पद्धतीने कधी केलं नसेल, नक्कीच ट्राय करून बघा. तर तिथं थोडीशी मी हळद टाकून घेतलेली आहे, अगदी अर्धा चमचा एवढी. तर आता ना अर्धा किलो हिरव्या मिरच्या घेतल्यात. याच्यासाठी 4 टेबलस्पून एवढं मी इथं मीठ वापरणार आहे. मीठ अर्धा चमचा तर एक्स्ट्राच वापरायचं, म्हणजे काय होतं, मिरचीचं लोणचं टिकण्यासाठी जास्त काळ मदत होते. प्रिझर्वेटिव्हचं काम करतं मीठ. याच्यासाठी एक अर्धा चमचा एक्स्ट्राच वापरायचं. 4 टेबलस्पून एवढं मीठ टाकून घेतलं. आता जे मगाशी तेल थंड होण्यासाठी ठेवून दिलं होतं ना गरम करून, हे तेल थंड झालं का ते बघावं आणि नंतर घालून घ्यायचं. थंड झाल्यानंतरच घालायचं. गरम गरम तेल अजिबात घालायचं नाही, नाहीतर लोणचं खराब होण्याची शक्यता असते. थंड झाल्यानंतरच घालायचं. आता आपल्याला ना हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही 1 ते 2 लिंबाचा रससुद्धा वापरू शकता. लिंबाच्या रसाने सुद्धा छान प्रिझर्वेटिव्हचं काम होतं आणि अगदी नॅचरल पद्धतीने. किंवा मग तुम्हाला लिंबाचा रस
अवेलेबल नसेल, घरी नसेल तर व्हिनेगरचा वापरसुद्धा करू शकता. ना मी तर लिंब वापरलं आहे ना व्हिनेगर, दोन्हीही घातलेलं नाही, तरीसुद्धा अगदी मस्त असं हे लोणचं तयार होतं आणि छान वर्ष दीड वर्ष आरामात टिकतं. अजिबात हे खराब होत नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये आपण तेल अर्धा किलो मिरच्यांसाठी 200 ml तेल वापरलेलं आहे आणि मीठसुद्धा 4 टेबलस्पून एवढं वापरलेलं आहे. तर हे अगदी नॅचरल प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि मेन म्हणजे हे मिरचीचं लोणचं आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. काचेची बरणीसुद्धा अगदी वाळलेली कोरडी असावी, जेणेकरून त्याला पाण्याचा स्पर्श नसावा. कोणत्याही काचेच्या बरणीमध्ये किंवा मग चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवलं तरीसुद्धा चालतं. मस्त असं लोणचं तयार झालेलं आहे. एक 4 ते 5 दिवस छान मुरण्यासाठी ठेवून द्यायचं. रोज याच्यामध्ये कोरड्या चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून ठेवलं ना तर व्यवस्थित असं एकसारखं आपलं हे लोणचं मुरतं आणि एकसारखं त्याला छान असा मसाला कोट होतो. तर रोजच्या रोज एक कोरड्या चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा झाकण लावून एक 5 ते 6 दिवस ठेवलं, 5व्या किंवा 6व्या दिवशी व्यवस्थित असं मिरचीचं लोणचं खाण्यासाठी तयार होतं. आणि जेव्हा खाण्यासाठी घ्याल ना तेव्हा एका छोट्या बरणीमध्ये किंवा छोट्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि बाकीचं लोणचं असंच कोरडं ठेवायचं. वर्ष दीड वर्ष अजिबात खराब होणार नाही. या पद्धतीने आपलं हे मस्त असं लोणचं तयार झालेलं आहे नॅचरल घरगुती पद्धतीने. लोणच्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.